काल आपण पाहिलं की गिजूबाईंनी छडी ही खिडकी बाहेर फेकून दिली आणि एका नव्या क्रांतीची सुरुवात केली. पण खरोखर फक्त गोष्टी सांगून मुलं शिकू शकतात, की हा फक्त एक वेळ घालवण्याचा प्रकार होता? आजच्या भागात आपण पाहणार आहोत अशा एका संघर्षाची गोष्ट, जिकडे एकीकडे होतं पुस्तकी ज्ञान आणि दुसरीकडे होती गिजूबाईच्या गोष्टीची जादू. अशी एक गोष्ट जिने मुलांच्या आयुष्याचा इतिहासच बदलून टाकला. नमस्कार, मी आहे मधू आणि तुमच्या सोल डायरीज बाय मधू मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दुसऱ्या दिवसाची सकाळ. गिजूबाई वर्गात पोहोचण्याआधीच मुलं आपापल्या जागी शांत बसली होती. का माहित आहे? कारण त्यांना भीती नव्हती, तर त्यांना ओढ होती त्या अद्भुत गोष्टीची जी गिजूबाई आज सांगणार होते. गिजूबाई वर्गात आले. त्यांनी हसून मुलांकडे पाहिलं आणि पुस्तकाच्या ऐवजी एक गाणं गुणगुणायला सुरुवात केलं. हळूहळू सगळी मुलं त्या गाण्यात सामील झाली. टाळ्यांचा कडकडाट आणि मुलांच्या आवाजाने अख्खी शाळा दुमदुमून गेली. पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. शेजारच्या वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे काय चाललंय? ही शाळा आहे की भजनी मंडळ? इतक्यात वर्गाच्या दारात मुख्याध्यापक उभे राहिले. त्यांचा चेहरा संतापाने लाल झाला होता. त्यांनी गिजूबाईंना बाहेर बोलवलं आणि कडक आवाजात विचारलं, बधेका साहेब, हे काय चालवलंय तुम्ही? मुलं गाणी म्हणतायत, आरडाओरडा करतायत. तुम्ही इतिहास, भूगोल, व्याकरण कधी शिकवणार, की फक्त गोष्टी सांगूनच पगार घेणार आहात? मुख्याध्यापकांचा प्रश्न तसा रास्त होता, कारण त्या काळी शिक्षण म्हणजे फक्त गंभीरता मानलं जायचं. गिजूबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, सर, इतिहास म्हणजे काय? पराक्रमी राजांच्या गोष्टीच ना. भूगोल म्हणजे काय? निसर्गाची आणि प्रवासाची सफरच ना. जर ही मुलं गोष्टींमधून जग समजून घेणार असतील, तर त्यांना कोरड्या पुस्तकाची गरज काय? गिजूबाई पुन्हा वर्गात आले. त्यांनी मुलांना एका काल्पनिक सफरीवर नेलं. त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली, अशा एका राजाची ज्याने जगाचा प्रवास केला होता. गोष्ट सांगताना गिजूबाईंचे डोळे चमकत होते. त्यांचे हात हवेत हालचाली करत होते. मुलं इतकी मंत्रमुग्ध झाली की जणू काही तो राजा त्यांच्या समोरच उभा आहे. मुलं त्या गोष्टीमध्ये इतकी हरवून गेली की त्यांना बाहेरच्या जगाचा पूर्ण विसर पडला. गिजूबाईंनी त्या एका गोष्टीतून मुलांना देशांच्या सीमा, तिथली संस्कृती आणि मानवी स्वभाव असं सगळं काही शिकवून टाकलं. कोणताही दबाव नाही, कोणतीही भीती नाही, फक्त निखळ आनंद. शाळेची शेवटची घंटा वाजली. टंग टंग टंग. एवढी घंटा वाजायच्या आधीच पिशव्या भरून पळणारी मुलं आज मात्र आपल्या जागेवरून हलली नाहीत. गिजूबाई म्हणाले, मित्रांनो, शाळा सुटली आहे, आता घरी जा. पण मुलांचा एकच गलका सुरू झाला. नाही गुरुजी, अजून एक गोष्ट प्लीज, फक्त एक छोटी गोष्ट सांगा ना. गिजूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलांना शाळा तुरुंग वाटायची, आज तीच मुलं शाळा सोडून घरी जायला तयार नव्हती. हीच होती गोष्टींची खरी जादू आणि गिजूबाईंच्या दिवा स्वप्नाचा पहिला मोठा विजय. मंडळी, विचार करा, आपल्या शिक्षण पद्धतीत आपण मुलांचा आनंद तर हिरावून घेत नाही आहोत ना. जर मुलांना शिक्षणाची गोडी लागली तर त्याला कोणत्याही कोचिंग क्लासेसची गरज उरणार नाही. तुम्हाला तुमच्या लहानपणाची एखादी गोष्ट आठवते का, जी तुमच्या शिक्षकांनी सांगितली होती आणि आजही ती तुमच्या लक्षात आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत जेव्हा गिजूबाईंनी वर्गाच्या भिंती तोडून शाळा चक्क निसर्गाच्या कुशीत नेली, तेव्हा काय झालं. पाहत रहा सोल डायरीज बाय मधूवर.